आणि ज्यावेळेस तो हे जग सोडून निघून गेला ते ठीक आहे, पण पुढच्या 4-5 दिवसानंतर ना आपल्याला त्याच्या बॉडीच्या कडेनीवर जायचं आहे. मी ते 3 क्लाइंबर सबमिट करून खाली येत कॅम्प 2ला आमची गाठभेट झाली. त्यावेळेस त्यांच्याकडे बघून असं वाटलं कदाचित बुद्ध असे असू शकतात. म्हणजे माझ्या पुढे 2 तास गेलेल्या व्यक्तीची ती डेड बॉडी होती, की त्या सिच्युएशनला असं दिसलं की आता आपण 100% मरणारच आहे, आपण जगूच शकत नाही. आता तू इथून गेल्याच्या नंतर ना बायका पोरांना समाजाला काय तोंड दाखवशील? हरला म्हणून आलायस म्हणून दाखवशील. आणि त्यांनी तुला त्यासाठी मदत केली 11 रुपयापासून. मी खाली मान घातली, डोळे झाकले, शांत फक्त म्हणलं छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, असं 3 वेळा बोललो. आणि त्यानंतर ना माझा ऑक्सिजन मास्क जो बंद पडला होता तो चालू झाला. सगळ्यात ओल्ड एज असं त्यांचं रेकॉर्ड झालं. 2 वेळा एव्हरेस्ट केला त्यांनी. तर ते सर होते, त्यांना स्नो ब्लाइंडनेस झाला, त्यांना दिसायचं बंद झालं होतं. आपल्या बरोबर असणारा जो 1.5 वर्ष सह्याद्रीमध्ये बरोबर प्रॅक्टिस करतोय, जो 60 दिवस आम्ही एका टेंटमध्ये होतो, एका प्रवासात होतो, तो व्यक्ती आज मृत्यूच्या दारात आहे. 23 मे 2023 रोजी सकाळी आमच्या टीममध्ये सगळ्यात 15 मिनिटं लेट निघून सगळ्यांच्या पुढे 2 तास अगोदर 8:30 जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो होतो. नमस्कार. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करते एव्हरेस्ट वीर लहू उगळे यांचे. डर के आगे जीत है, अशी जर कुठली स्टोरी असेल तर ती आज आमच्या पॉडकास्टची आहे. नमस्कार वीर. नमस्कार मॅडम. वीर, तुमच्याबद्दल मी भरपूर काही ऐकलं आहे, भरपूर काही वाचलं आहे. यू हॅव स्टार्टेड युअर लाईफ फ्रॉम हंबल बिगिनिंग्स. एक साधारण लिंबू बोलतं ना, लिंबू विकणाऱ्यांपासून एव्हरेस्ट जिंकण्यापर्यंत. तर तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल काही सांगू शकाल आम्हाला, म्हणजे एक छान फ्लेवर मिळेल आमच्या ऑडियन्सला. येस, नक्कीच. एकंदरीत काय की माझा जन्म हा दऱ्याखोऱ्यांमध्ये झाला. त्यानंतरून तिथून पुढे जी पूर्ण माझं आयुष्य आहे ते गुरं वळणे आणि मी जनावरांच्या गाई म्हशींच्या पाठीमागे जाणे आणि उदरनिर्वाहासाठी आईने सिंहगडाच्या पायी रस्त्यावर लिंबू सरबतचा स्टॉल चालू केला. आणि तिथून मग रोजीरोटीसाठी आणि जसं जसं मटेरियल घेऊन जाणं आणि जे संपेल ते, तर त्यासाठी माझी पूर्ण जर्नी तिथूनच सुरुवात झाली. आणि हे सगळं करत असताना अनेक वेगवेगळे चॅलेंजेस समोर आले आणि ते त्या पिरियडमध्ये एकदम इझिली असं एन्जॉय म्हणून आपण पार करत पुढे करत गेलो. म्हणजे मी असं तरी नाही म्हणत आहे की बऱ्यापैकी की मी खूप स्ट्रगल घेतलं, कारण मी असं म्हणतो नेहमी की मी प्रत्येक चॅलेंजला एन्जॉयमध्ये ॲक्सेप्ट केलं. आणि ठीक आहे, मला त्यावेळेस राहायला घर नव्हतं म्हणून मी रडत नाही बसलो. तर मी ठीक आहे ना, जर समजा आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये राहतोय तर ज्यावेळेस ती लाईफस्टाईल होती त्या लाईफस्टाईलमध्ये राहायला मला चान्स नसता भेटला, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या हिशोबाप्रमाणे मग जसं की लिंबू सरबतचा स्टॉल म्हणजे ते एव्हरेस्ट जर्नी जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आहे. आणि हे एक छोट्या ह्याच्यामध्ये नाही सांगता येणार, कारण की तो खूप वर्षाचा प्रवास आहे. प्रत्येक दिवस हा एक वेगळा काहीतरी चॅलेंज होतं. आणि त्यावेळेस त्या गोष्टी बालपण असेल, शालेय जीवन असेल, नंतर पुढं प्रवासात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत उभ्या आयुष्यामध्ये, तर त्यांना एक प्रकारे फाईट करत टॅकल करत आपण पुढे जात असतो. तर तसंच माझ्याही लाईफमध्ये झालं. आणि सिंहगडावर जसं मी सुरुवातीला म्हटलं की तो जो प्रवास होता म्हणजे आलेला जो संकट आहे ते काही ना काहीतरी संधी घेऊन येतं. तसंच त्या सिंहगडावर लिंबू सरबत, साखर, मीठ, पाणी किंवा तिथे लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन जाण्यासाठी मला कष्ट लागत होते. पण ते कष्ट होत आहेत म्हणून मी त्याच्यावर खचून किंवा रडत नाही बसलो, तर ते कष्ट मला कुठेतरी माझ्या शरीराला इंटरनल मजबूत बनवत होते. म्हणजे फिजिकल, मेंटल मला मजबूत बनवत होते. जर समजा मी म्हणलं असतं की नाही माझी लाईफच अशी आहे, मी रडत बसलो असतो, तर कदाचित मला जे पॉझिटिव्ह आतमधनं जे भेटत होतं किंवा पडद्याच्या पाठीमागून जी काही कामं असतात तर ते जे होत होतं ते कदाचित झालं नसतं आणि मी हे अचिव्हमेंटपर्यंत पोहोचू शकलो नसतो. खूप छान वीर. तर वीर, आता जे एव्हरेस्टवर हे जे कॉन्क्वेर तुम्ही केलं हे तुमचं खूप अगोदरपासून स्वप्न होतं की असंच म्हणजे काहीतरी झालं आणि तुम्ही विचार केला की नाही आज एव्हरेस्ट जिंकायचं? नाही, ॲक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी 4-5 गोष्टींची गरज असते. हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे ते शॉर्टकटमध्ये सांगणं तेवढं सोपं नाहीच आहे.
माउंटेनिअरिंग हे फील्ड आहे. माउंटेनिअरिंगमध्ये वेगवेगळे पार्ट येतात. मी नेहमी सांगतो की माउंटेनिअरिंग हा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग असेल, आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंग असेल, रॅपलिंग असेल, ट्रेकिंग असेल, केव्ह एक्सप्लोरर असेल, घाटवाटा असतील, हिमालयन ट्रेक, हिमालयन एक्सपिडिशन, अजून त्यात बरेच वेगवेगळे, म्हणजे त्या ग्रंथामधले वेगवेगळे धडे येत आहेत असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये. तर हे करण्यासाठी आपल्याला काही ट्रेनिंग असतात. म्हणजे अनुभव तो तर आहेच, म्हणजे प्रॅक्टिस हा एक पार्ट आहे, पण त्याचबरोबर आपल्याला ट्रेनिंग हा पार्ट असतो, जेणेकरून मी गाड्या दुरुस्त करून मी इंजिनियर बनणं हा पार्ट वेगळा आहे, आणि मी इंजिनियरचं शिक्षण घेऊन मग इंजिनियर बनणं, ह्याच्यातलं दोन्हीचा तफावत आहे. तसंच जर समजा आपण त्या वेनी जर प्रॉपर वेनी जर गेलो, त्याच्यासाठी ट्रेनिंग असतं, आणि मग ते ट्रेनिंग हे सगळं इंडियन डिफेन्सच्या अंडर होतं, आणि त्या डिफेन्सकडनं आपण ट्रेनिंग घेतो. त्याचे इन्स्टिट्यूट सगळे नॉर्थमध्ये आहेत. तर मी 2014ला माझं ट्रेनिंग घेतलं, आणि तिथून पुढे माझी ह्या क्षेत्रातली प्रोफेशनल लाईफ जी म्हणतो आपण, किंवा स्टँडर्ड पद्धतीने, तर ती चालू झाली. त्याच्या अगोदर मी माउंटेनिअरिंग करत होतो, पण तो माउंटेनिअरिंग हा शब्दही मला माहीत नव्हता. पण ज्यावेळेस माझं ट्रेनिंग झालं, कोर्स झाला, त्याच्यानंतर मला ह्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जे काही नॉलेज हवं होतं ते पूर्णपणे नॉलेज आलं. आणि त्यानंतर मग त्याच्यात असणारे जे संकट आहे, किंवा डिव्हाइस बद्दल माहिती असणं, आणि कशा पद्धतीने पहिलाही मी चालायचो आणि नंतरही चालायचो, तर त्याच्यामध्ये फरक पडत गेला. असं आहे. म्हणजे अगोदर मी सुरुवातीला म्हटलं तसंच, की अगोदर जे आपल्या लाईफमध्ये आपण जे करतोय त्याचा बेनिफिट आपल्याला होत असतो, पण त्यामुळे मग माझं ट्रेनिंग झालं 2014ला, आणि लकीली मी माझ्या बॅचचा ऑल इंडियातून टॉप राहिलो. त्यानंतर ॲडव्हान्स पण झाला, ॲडव्हान्सला पण मी माझ्या बॅचचा टॉप राहिलो. म्हणजे कदाचित हे जे बॅक ऑफिसला जी कामं झालीत असं म्हणू शकतो स्टँडर्ड भाषेत आपण. म्हणजे हे परफॉर्मन्स करण्याच्या अगोदर जे आपण केलं, तर त्याचाच हा कदाचित रिझल्ट होता असंही म्हणता येईल. बरोबर, असं आहे. आणि हे जे तुम्ही म्हटलात की ह्यासाठी तयारी वगैरे कसं, तर तो मुद्दा येतो की कोणतीही गोष्ट, जर समजा मला डॉक्टर बनायचं आहे, तर मला कोणतरी डॉक्टर बनण्यासाठी गाईड करणारा असायला हवं. तर त्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातला कोण माणूस आहे ते हे शोधणं, किंवा त्यासाठी आपल्याला कोणीतरी गाईड करणं गरजेचं आहे. चालावं तर रस्त्यावर प्रत्येकालाच लागतं, पण त्याच्यावर कसं चालायचं हे दाखवण्यासाठी तुम्हाला गुरु पाहिजे. तर तसंच सेम मला काही 2 लोक भेटलीत. मग त्यांनी पुढे माझं जे ह्या क्षेत्रातले दिग्गज आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली. ते आत्ता माझे गुरु आहेत, आणि मग पुढे माझं त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पूर्ण पुढचं जर्नी चालू झाली. आणि मग आपल्याला दिशा दाखवणारा एखादा माणूस भेटला ना, की मग आपण कधी थांबत नसतो. म्हणजे जसंच की आपल्याला चालायची मेहनत प्रत्येकाला करायला लागते, मेहनत कोणाला चुकलेली नाहीये, पण ती कशा पद्धतीने करायची हे सांगणारं जर कोण असेल ना, तर आपल्याला त्या मार्गाने जाणं जास्त सोयीस्कर होतं. 2014मध्ये ज्यावेळेस मी या क्षेत्रात, मला त्यांनी त्या लोकांनी आणलं, आणि नंतर मग माझी पुढची जर्नी चालू झाली. तर मग असं विचार केला, यार आपल्याला खरंच जे काहीतरी वेगळं करण्याचा मार्ग सापडलेला आहे, तर मग आपण तो सोडायचा नाही. आणि मग तो जो मार्ग आहे त्या मार्गावर प्रामाणिकपणाने काम करायचं, निष्ठेने काम करायचं, आणि त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायचं. म्हणजे आपल्याला ते जर समजा आपण अंतःकरणातून आणि विचार करून जर दोन्ही पद्धतीने जर कामं केलीत, तर ते काम खूप स्वीट अँड स्मार्ट होऊन जातं. त्यासाठी जास्त एफर्ट्स लागतात असं कधीच वाटत नाही. ज्यावेळेस असं वाटतं की आज मी खूप थकलोय, मसल पेन होत आहेत, घाम आणि अख्खा शर्ट भिजलाय, त्यावेळेस थकल्यासारखं वाटत, तर असं वाटतं की यार नाही, आज जरा जास्तच भारी वाटतंय. म्हणजे विचारांची पण त्यात पद्धत असते की आपण त्या गोष्टीचा विचार काय अँगलने करतो. मग तिथून पुढे माझी माउंटेनिअरिंगची सगळी जर्नी, प्रोफेशनल जर्नी चालू झाली. त्याच्यानंतर अनेक सुळके क्लाइंब केले, सह्याद्रीमध्ये घाटवाटा केल्या, गड किल्ले केले, शिखरं पादक्रांत केली, हिमालयातले नॉर्थमधले काही शिखर पादक्रांत केली, मग नंतर एव्हरेस्ट शिखर, अशी ही सगळी जर्नी होती. आणि त्यासाठी मग काही ट्रेनिंग झाल्याच्या नंतर 2-3 वर्षानंतर ठरवलं की आपण जे करतोय हे का करतोय, ह्याच्यामध्ये काय आहे. तर मग आपल्याला करायचं तर काहीतरी युनिक आणि वेगळं करायचं आहे. तर ज्यावेळेस या क्षेत्रात मी आलो, तर त्यावेळेस आत्ता तरी बऱ्यापैकी लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माउंटेनिअरिंग, ट्रेकिंग हा काहीतरी एक विषय आहे, आणि हे असंही करू शकतो आपण, किंवा करतात हे माहिती आहे. आज लोक पण पाहतात, फक्त ह्याला एक एंटरटेन म्हणून पाहतायत, पण ह्याच्यामध्ये करिअर सुद्धा करता येऊ शकतं, आणि खूप मोठ्या प्रमाणात करिअर करता येऊ शकतं. असं नाही आहे की ह्याच्यात करिअर नाही करता येत. पण ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली, तर त्यावेळेस
ह्याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. काही अक्कल नाही, नुसता बोंबलत जंगलातून इकडे तिकडे फिरतोय, काही यांना कळतं का नाही, घरच्यांचं प्रेशर नाही, वडील नसल्यामुळे सगळा भार आईवरच असायचा. आणि आम्ही 4 भावंड आणि आईला तो सगळ्या मुलांचा घरातलं त्यांचं पाहणं हे एका महिलेवर वाटतं तेवढं सोपं नसतं. बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या वेळेस आई आमच्यावर लक्ष देणार का पोटाची खळगी भरण्यासाठी पळापळ करणार. त्यावेळेस लोकांना असं वाटतं की पोरगं वाया गेलंय, आता पोरगं नुसतंच फिरतंय, काही कामाचं नाहीये. पण ज्यावेळेस लोक तुम्हाला बोलतात, चांगलं बोलू किंवा वाईट बोलू, ज्यावेळेस लोक तुम्हाला बोलतात ना, त्यावेळेस आपण ठरवायचं की आपण काहीतरी करतोय. बरोबर. जर समजा मी काहीच करत नाहीये तर कोण बोलणार आहे? मी जर समजा कोणालाच माहित नाही तर कोण बोलणार आहे? कारण की काही चांगले बोलणार आहेत, काही वाईट बोलणार आहेत. आपण सगळ्यांना तर उत्तरं नाही देऊ शकत. बरोबर. त्याच पद्धतीने आपण जर्नी चालू ठेवायची असते आपल्या, आणि ज्या पॉईंट येतात त्या पॉईंटला आपण कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्या पद्धतीने आपण ठरवायचं. उभ्या आयुष्यात 2-3 गोष्टी गुरूंनी शिकवल्या आणि आईंनी शिकवल्या की एक तर खोटं कोणाशी बोलायचं नाही. कारण की एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला अनेक खोटं बोलावं लागतं, आणि मध्ये अनेक खोटांचा मोठा असा डोंगर होतो, खोटा डोंगर होतो, आणि तो खोटा असल्यामुळे तो पण ढासळतो. आणि मग त्यापेक्षा खोटं बोलायचंच नाही, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणाने काम करत राहायचं. ह्या 2 गोष्टी कुणाला फसवायचं नाही, आणि त्याच्यामुळे मग आपलं रास्ता आपोआप मोकळा होत जातं. असं सगळं. तर वीर, जेव्हा तुमच्या आईला कळालं की तुम्ही एव्हरेस्ट जिंकला, तेव्हा त्यांना कसं वाटलं? सुरुवातीला तर एव्हरेस्टवर जाणं किंवा माउंटेनिअरिंग या गोष्टी करण्यासाठीच विरोध होता. आणि स्वाभाविक आहे की हा विरोध होणं का, कारण की रस्त्यावर गाड्या चालतात, हजारो लाखो गाड्या चालतात, तर त्याची बातमी कधी येत नाही. पण ज्यावेळेस एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस ती बातमी लगेच हायलाईट होते. तसंच सेम ह्या फील्डमध्ये पण आहे की लाखो लोक माउंटेनमध्ये येतात, पण त्यातला एखादा अपघात होतो आणि तो अपघात हायलाईट होतो. आणि तो हायलाईट झाल्यामुळे मग तिथे असं वाटतं की अरे हे ऍडव्हेंचर पण इथं डेथ ऍक्सेप्ट आहे, म्हणजे इथं मरणार आहे, हातपाय मोडणार आहे, असंच एक हॉरेबल चित्र उभं राहतं पुढे. मग अशा वेळेस घरचे पाठवत नाहीत. मग आई पण बऱ्याच वेळा म्हणली कशाला, दुसरं काहीतरी कर, नोकरी कर, ह्याच्यात काय करण्याची गरज नाहीये, आणि कशाला मग एवढं जीवावर उदार होऊन करायचं. आई बरोबर बायको सुद्धा की मग, पण तिचा एक सपोर्ट होता, तिला माझ्या कामांवर वगैरे विश्वास होता. त्यामुळे माझी एक जे टीम वर्क तयार केलं होतं त्या टीमला माझ्यावर विश्वास होता, आणि त्यामुळे मग कुठेतरी तिचं मन झालं की नाही येत आपण ठीक आहे, ह्यांचं टार्गेट आहे किंवा ह्यांचा गोल आहे तर ह्यांना तो पूर्ण करू देत. आणि मग मी त्याचा अजून एक त्यात पॉईंट असं म्हणेल की कोणत्याही सक्सेसफुल पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो, आपण हे नेहमीच म्हणत असतो, पण हे मी स्वतः अनुभवतो. आणि का, कारण की माझी मोहीम ही माझी एकट्याची नव्हती, कारण की ह्याच्याबरोबर अनेक लोकांचे हात होते, आशीर्वाद होते, त्याचबरोबर तेवढाच मोठा सपोर्ट हा माझ्या फॅमिलीचा पण होता, म्हणजे आईचा आणि बायकोचाही होता. कारण एव्हरेस्ट मोहिमेवर जाणं म्हणजे सुसाईड अटेम्प्ट करायला जाणं, हा एक ठरलेला फॉर्म्युला आहे, आणि हे कोणीही चुकवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. हा एक फॉर्म्युला आहे की बाबा जर तो तिथून जाऊन आला तर आपला, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला नाही. त्यामुळे त्यांचा बऱ्याच जणांचा विरोध होताच सुरुवातीला, पण नंतरनं ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष जी मेहनत घेतली होती आणि त्या पद्धतीने आपण जे काम केलं होतं, तर त्यामुळे मग तिथे आपल्याला थोडासा सपोर्ट तिकडनं मिळाला. पण सपोर्ट असा होता की फक्त दाखवण्यासाठी की ना बाबा ठीक आहे, तुमचा गोल आहे, तुमचा ड्रीम आहे, तुमचं टार्गेटच आहे, तर ठीक आहे बाबा जा आता. कारण की त्यांना माहिती आहे की आपल्याला याला जा म्हणण्याशिवाय ऑप्शनच नाहीये. बरोबर. असं आहे. त्यामुळे त्यांनीही पडद्याच्या पाठीमागून थोडा विरोध होताच, पण समोर सपोर्ट होता. असं होतं का, कारण की तो जो मुद्दा आहे की डेथ आणि शेवट हा कुणालाही पटणारा नाहीये. बरोबर. ह्या गोष्टी होत राहतात. मग त्यावेळेस त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी एव्हरेस्ट सबमिट केला, तिथून नेपाळमध्ये खाली त्यांच्या काठमांडू शहरात आलो, आणि तिथून मग त्याच्या अगोदरच माझा सबमिट झाला. त्याच दिवशी माझ्या गुरु ऑलरेडी तिथं होते, आणि त्यांनी वॉकी टॉकीवर, आणि तिथून मग सॅटेलाइटवरनं त्यांच्यापर्यंत कॉल आला, तिथून मग इकडे कॉल झाले, आणि मग ती बातमी सगळीकडे झाली. आणि मग ते सगळे खूप असे एन्जॉय, हॅप्पी आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. 2 दिवसानंतर मी मुंबईला आलो एअरपोर्टवर, तिथून स्वागत. मुंबईवरनं मला पुण्यात पोहोचायला सकाळी 5 वाजता निघालो होतो, तर माझ्या घराच्या
तिथे 100 मीटर अलीकडे पोचायला मला 7 वाजल्या आणि 100 मीटरपासून माझ्या घरी पोचायला मला रात्री 11 वाजल्या होत्या. खूप मोठ्या प्रमाणात मग जंगी स्वागत, मग मिरवणूक, डीजे, ढोल असे बरेच काय काय होतं. तर तो एक वेगळा क्षण होता. पण ज्या वेळेस आपण मेहनत करत असतो ना तर ते कुणाला दिसत नसतं. बरोबर. आणि ज्या वेळेस त्याचा काहीतरी एक वेगळं रिझल्ट मिळतो तर त्याच्यानंतर ना तुम्हाला मग त्या सगळेजण त्या गोष्टीचं ऍप्रिशिएट करतात. बरोबर. पण ज्या वेळेस तुम्हाला कोणी सपोर्ट करत नसतं त्यावेळेस तुम्ही कधी हारायचं नाही हे मी स्वतःला सांगायचो. आणि नेहमी एकच गोष्ट मनात ठेवली की ठीक आहे ना, आज संपलोय ना, ज्या वेळेस मग मागचे 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष बॅकफुटवर जायचं लगेच, त्यावेळेस काय होतं माझ्याकडे काहीच नव्हतं. बरोबर. आता तर अनुभवाची शिदोरी आहे. मग ते घेऊन आपण अजून पुढे जोमाने, मग सगळं जरी संपलं ना पुन्हा त्याच ताकदीने, त्याच उमेदीने आणि त्याच हिमतीवर उभं राहायचं, पुन्हा शून्यातून उभं करायचं. काही फरक पडत नाही. जरी समजा आता माझं घर कसं आहे मला माहित नाही, माझं घर मागे कसं होतं तेही मला माहित नाही आणि पुढे कसं असेल तेही मला माहित नाही. मागे मी माझ्या घरात साफसफाई करायचो, आत्ताही मी माझ्या घरात साफसफाई करणार, उद्या मी माझ्या घरात साफसफाई करणार. मला त्याची काही लाज नाही. आई नसताना मी स्वयंपाक बनवायचो, मी हाताने करून खायचो. आज बायको आहे म्हणून तिनेच बनवायचं हा काही तिने ठेका घेतलेला नाहीये, तिलाही आपण सपोर्ट करू शकतो. म्हणजे नेहमी माउंटन तुम्हाला नेहमी ग्राउंडवर राहायला शिकवतो. तुम्ही किती कुठे कसे जरी झालात तर तुम्हाला ग्राउंडवर राहायला माउंटन शिकवतो. बरोबर. तर वीर, मी तुमची अजून म्हणजे पूर्ण मी आर्टिकल वाचलेलं की तुमचा जो एक्सपिरियन्स होता जेव्हा तुम्ही एव्हरेज जेव्हा क्लाइंब करत होता तो म्हणजे चॅलेंजेसनी तर भरलेलाच होता, पण कुठे ना कुठे तुम्हाला एक इमोशनल म्हणा किंवा एक मेंटल म्हणा ते पण तुम्हाला चॅलेंजेस भरपूर फेस करावे लागले. आणि तुम्ही एकटे नव्हता, तुमच्यासोबत अजून काही जण होते ज्यांची म्हणजे इच्छा होती की एव्हरेस्ट क्लाइंब करायचे. तर तुम्ही तुमच्या त्या म्हणजे एक्सपिरियन्सबद्दल जरा सांगाल का की म्हणजे कसं होतं, म्हणजे असं कुठलं मोमेंट आला की तुम्हाला असं वाटलं की आता बस झालं, मी परत टर्न बॅक करतो, किंवा असं जर मनात वाटलं तर अशा वेळेला तुम्ही स्वतःला कसं इन्स्पायर केलं की नाही चालत जायचं करून? आणि तुमच्यासोबत जी माणसं होती त्यांच्याबद्दल पण जरा काही सांगितलं तर. नक्कीच. ऍक्च्युली मी जर्नी थोडीशी अगोदरपासून घेईल जेणेकरून काय की मेन पॉइंट सांगितला तर त्याच्या अगोदरचं जे काय ते समजणार नाही. त्याचं रिझन असं आहे की एव्हरेस्ट मोहिमेला जाण्याच्या अगोदर एकतर आपल्याला मेंटली, फिजिकली, फायनान्शियली फिट असावं लागतं. राईट. तुम्ही मेंटली फिजिकली फिट आहात आणि त्याच्याबरोबर टेक्निकली फिट असायला हवं. मेंटली फिजिकली टेक्निकली आणि मग थर्ड पार्ट येतो, फोर्थ पार्ट येतो फायनान्शियली फिट. तर आता मेंटली फिजिकली टेक्निकली तर माझे ट्रेनिंग झालं होतं, मी सगळं फिट होतोच. फिजिकल माझा तर ऑलरेडी सिंहगडाने आणि त्या सह्याद्रीने मला भरभरून दिलेलाच होता. आणि ह्याच्यातूनच मी सह्याद्रीमध्ये ह्युमन आणि अॅनिमल रेस्क्यू करताना माझा ऑलरेडी मी मेंटली फिट झालो होतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून ऑलरेडी ह्या 3 गोष्टी माझ्याकडनं कव्हर झाल्या. मेन जो पार्ट राहिला होता तो म्हणजे फायनान्शियल. आता जी माझी जर्नी होती जशी सुरुवातीच्या पासून की एक लिंबू सरबतचा स्टॉल म्हणजे कधी 20, 50, 100 रुपये शनिवार रविवार सोडलं तर 200-400 रुपये भेटणार. मग ह्याच्यावर उदरनिर्वाह होणार का एव्हरेस्ट सारखी मोहिमेला लागणारे 35 लाख रुपये उभे होणार? पण आयुष्यात अशक्य असं काहीच नाहीये. मग आपण जे काही मागे कर्म करतो किंवा हे असतात मग त्याच्या कर्मावरची फळं तुम्हाला पुढे भविष्यात मिळणारे असतात. सेम त्याच पद्धतीने मी माझ्या एव्हरेस्ट मोहिमेला ऍक्च्युली मी ठरवलं गोल जो आहे तो 2017 मध्ये, पण मी की 20ला आपल्याला एव्हरेस्टला जायचंय. पण सगळ्यात जाणतो की आपण 2019ला मोठी महामारी आली आणि सगळं थांबलं गेलं. तर त्यानंतर ना पुन्हा जो फ्लो होता तो फ्लो तयार करण्यासाठी पुन्हा मला 2020 नंतर जे थोडंसं लॉकडाऊन आणि ते शिथिल झालं त्यानंतर माझं 21 हे वर्ष आहे हे पूर्ण स्वतःला पुन्हा प्रेझेंट करण्यात गेलं. कारण की प्रत्येकाची सिस्टम बदललेली होती. मला पुन्हा त्या प्रवाहात येण्यासाठी पुन्हा 2 वर्ष मेहनत करावी लागली. पण त्या कोविडच्या काळामध्ये लोक खचून गेली. मी त्यावेळेस असं म्हटलं की नाही हाच आपल्याकडे बेस्ट चान्स आहे की स्वतःला अजून जास्त मजबूत करण्यासाठी. मग मी स्वतःवर वर्कआउटवर त्या पिरियडमध्ये जास्त अजून कॉन्सन्ट्रेट केलं. त्याचबरोबर जे काही ऍक्टिव्हिटी चालू होत्या त्यातून फिजिकली मेंटली तर मजबूत होत चाललोच होतो. फायनान्शियलसाठी मी 2022 जानेवारीमध्ये अपील केलं की मी 1 वर्षानंतर एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी तयारी करतोय आणि मी निघणार आहे. मला सगळ्यात पहिली रक्कम होती 11 रुपये. 11 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत मला मदत आली. एव्हरेस्टसाठी टोटल 35 लाख रुपये खर्च येतो. माझं बजेट 35 लाखाचं होतं, मला 34 लाख रुपये टोटल खर्च आला. शेवटी 1-2 लाख रुपये कमी जास्त होतात आपल्या शॉपिंग आणि बाकीच्या
इमर्जन्सी काही खर्च येतात त्याच्यामुळे. नाही तर ते 1,00,000-2 लाख रुपये फ्लेक्झिबल असतात की ते कधी वाढू शकतात, कधी कमी होतं. माझं बरोबर. बजेट 35 लाखाचं होतं, मला 34 लाख रुपये खर्च आला. टोटल 25 लाख रुपये जमा झाले. 9 लाख रुपये शेवटच्या टप्प्यात कमी होते. म्हटलं ते एजन्सीला नंतर देता येतील एव्हरेज सबमिट झाल्याच्या नंतर. त्यांनी हे दिलं की नाही, तुम्हाला 100% पेमेंट आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. ऑलरेडी मी इंडिया सोडून नेपाळमध्ये तर पोहोचलो होतो आणि तिथे त्यांनी मला 6 दिवस थांबवून ठेवलं की तुम्हाला जर आता पैसे नाहीत तर आम्ही सोडू शकणार नाही. तर पुन्हा मग इकडे फॅमिलीला फोन करून सांगितलं, मित्रांना जी टीमची टीम होती टीमला सांगितलं फोन करून. तर त्यांनी एकच उत्तर दिलं की तुम्ही तिकडे तुमची तयारी करा, इकडे काय असेल ते आम्ही बघतो. कुणाकडनं 5,000 10,000 पहिले जे घेतले होते ते मदत म्हणून घेतले, ते मला परत द्यायचे नव्हते. त्यांनी स्वतःहून ऍज अ क्राऊड फंड म्हणतो आपण किंवा तशा प्रकारे मला त्यांनी मदत केली होती. पण नंतर जे 9 लाख रुपये कमी पडत होते ते 9 लाख रुपये मग इकडच्या सर्व टीमनी उसने म्हणजे एक प्रकारे लोन म्हणजे कर्ज काढलं. कुणाकडनं 50,000 घे, कुणाकडनं लाख रुपये घे, तुला नंतर न देतो, असं असं आहे, आता मला लागतायत अर्जंट. मग ह्या टीमने सगळे ते पैसे जमा केले आणि 6 दिवसानंतर त्या एजन्सीला फॉरवर्ड केले. त्याच्यानंतर बाकीचे माझ्याबरोबर जे इंडियन काही क्लाइंबर होते आणि इंटरनॅशनल क्लाइंबर होते ते सगळे 6 दिवस माझ्या आधी पुढे मूव्ह झाले होते आणि मला 6 दिवस मागणं लेट थोडी माझी जर्नी चालू झाली. पण त्यावेळेस मग एक कळालं की तुमची संगत तुम्ही कोणत्या लोकांच्या संगती बरोबर राहता हे पण खूप महत्वाचं असतं. कारण पार्टीला जाणं, एन्जॉयमेंटला जाणं त्यावेळेस कोण पण झोपेतून उठून येतं, पण तुमच्या ऍक्च्युअल संकटाच्या काळात कोण उभं राहतं तर त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की हे खरंच आहे. म्हणजे मी तिकडे आहे हजारो किलोमीटर लांब आणि इथं म्हणतात की नाही ठीक आहे तू तिकडची तयारी कर, आम्ही इकडे काय असेल ते पाहतो. आणि काही नाही ना, मी उद्या म्हणू शकलो असतो की नाही तुम्ही तुमचे पैसे घेतले, तुम्ही तुमचे द्या, पण त्यांनी तो विचार नाही केला. पैसा ही अशी गोष्ट आहे की त्यातून नाती खूप मोठी खराब होतात. तर त्यावेळेस त्यांनी ती रिस्क म्हणजे अशा लेवलची मित्र पाहिजेत. मित्र फक्त दारू पिण्यासाठी, पार्टी करण्यासाठी ह्यासाठी नसायला हवे, तर तुमच्या संकटाच्या काळामध्ये पण तुम्हाला मदत करणारे मित्र असायला हवेत. बरोबर. तर असे मित्र माझ्या बरोबर होते, अशी टीम माझ्या बरोबर होती, अशी त्या पाठीमध्ये फॅमिली होती. खूप लोकांनी म्हणजे एकतर असा भयानक प्रसंग आला होता तर मी नसताना माझ्या मिसेसला 4 वेळा फंडिंगसाठी बोलवलं आणि तिथून नंतर तिथे गेल्याच्या नंतर खाली मॅनेजरने फोन केला की सर कधी येणार ऑफिसमध्ये, मॅडम आल्यात म्हणून. नंतर तो सांगतो की हां लवची मेसेज आली का, तो म्हणतो त्यांना सांग की साहेब नाही येत म्हणून. तिथून माझी बायको रडत परत घरी आली होती. म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम फेस करायला लागले. पण कदाचित काहीतरी चांगलं होणार असतं म्हणून तर अगोदर आपण स्वतःला मेहनत करत असतो किंवा रगडत असतो स्वतःला. हा झाला एक टप्पा. मग फायनान्शियली माझी आता जर्नी चालू झाली. नंतर आम्ही काठमांडूतून रामेछाप एअरपोर्ट आहे तिथे गेलो, तिथून मग लुकला एअरपोर्टपर्यंत गेलो. लुकला हे जगातलं सगळ्यात डेंजर आणि छोटं एअरपोर्ट आहे. त्यानंतर तिथून मग आमचा लुकलावरनं जो ट्रेक चालू झाला, मग फॅक्डिंग, नामचे बाजार, लोबुचे, असं आमचं पुढं झाला बेस कॅम्पला मग आमचं रोटेशन अप डाऊन चालू झालं की बॉडी त्या टेरेनमध्ये सेट करण्यासाठी. जवळपास आमचे 40-45 दिवस या सगळ्या रोटेशन आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले. त्यानंतर फायनल पुश. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जवळपास 40-45 दिवसाची जर्नी जी आहे ती आजूबाजूचे क्लाइंबर, त्यांच्याशी गाठी भेटी, त्यांचा एक्सपिरियन्स हे सगळं समजून घेणं वगैरे ह्या गोष्टी असतात. पण त्यावेळेस पण काय काय गोष्टी आपण काय खाल्लं पाहिजे, कसं बॉडीला सेट केलं पाहिजे, काय काय ट्रेनिंग, काय प्रिपरेशन असले पाहिजेत, आपला शेर्पा कोण आहे किंवा आपण कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ शकतो, ह्या गोष्टींचा आपल्याला बराच विचार करावा लागतो. म्हणजे ह्या सगळ्या प्रिपरेशनच्या गोष्टी आहेत. तर ते दिवस तिथे आमच्या सगळ्या त्या प्रिपरेशन झाल्या. फायनल पुश असतो एक 8 ते 10 दिवसाचा फायनल पुश असतो, म्हणजे शेवटचे 10 दिवस. त्यावेळेस आपल्या ॲज इट इज क्लाइंबरचा एकच रोल असतो की त्याने सेफ क्लाइंब करायचं. बाकीच्यांचं जे काही त्याचे हितचिंतक असतील किंवा त्याचे विरोधक असतील त्यांचा एकच रोल असतो की त्यांनी फक्त प्रार्थना करायची देवाकडे की सुखरूप होऊ दे म्हणून. कारण की त्यांचा रोल तिथे संपलेला असतो आता. कारण की तिथून पुढे बऱ्यापैकी बेस कॅम्पपासून कम्युनिकेशन पण होत नाही, म्हणजे खूप रिअर असतं. जर समजा एखाद्याने तिथलं वायफाय वगैरे घेतलं ते सुद्धा खूप कॉस्टली, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, तर ते शक्य नाही होत आपल्यासारख्याला. कारण की आपण ऑलरेडी पैशाची जुळवाजुळव खूप विचित्र परिस्थितीतून करून गेलेलो असतो. तर तिथून गेल्याच्या नंतर बेस कॅम्प सोडल्याच्या नंतर आपलं काहीच कम्युनिकेशन होत नाही. जर समजा फक्त आपल्याकडे सॅटेलाइट असेल तर सॅटेलाइट पण आपल्याला काही परवडत नाही, आपल्या त्या बजेटच्या बाहेर जातं सगळं. त्यानंतर जेव्हा आम्ही बेस कॅम्प सोडणार आणि समिट पुशला जाणार, त्यात
आम्ही होतो इंटरनॅशनल 4 क्लाइंबर होते आणि इंडियन आम्ही टोटल 8 क्लाइंबर होतो. ओके. तर इंटरनॅशनल 4 क्लाइंबर आमच्या पुढे वेदर विंडो असते, म्हणजे की एक ठराविक पिरियड असतो की त्या दिवशी त्या माउंटनचा टॉप जो आहे त्याचं वातावरण एकदम व्यवस्थित असणार आहे, तर तुम्हाला त्याच वेळेस तिथे पोहोचायचंय. बरोबर. म्हणजे 365 दिवसामध्ये तो 10 ते 15 दिवसासाठीच तो टॉप माउंट एव्हरेस्टचा ओपन असतो. त्याच सीझन म्हणतो आपण त्याला, त्या वेदर विंडोमध्ये त्या सीझनमध्ये आपल्याला क्लाइंब करावं लागतं. जर समजा त्यात कधी कधी असं होतं की तुम्हाला 15 दिवसही चांगला विंड भेटते, वेदर विंडो भेटतो, किंवा कधी कधी असं होतं की तुम्हाला 3-4 दिवसही भेटतात. जर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल 2019ला ट्रॉफिक जाम झाला आणि बरेच जण डेथ झाले. तर ट्रॉफिक जाम होण्याचं मेन कारणच ते होतं कारण की त्या सीझनला वेदर विंडो खूप कमी होत्या, म्हणजे तो वर समिटच्या दिवसाच्या ज्या तारखा असतात त्या खूप कमी होत्या आणि एकाच दिवशी ते गडबड झाली आणि त्यामुळे तिथे बरेच जण ट्रॉफिक मध्ये अडकले. कारण की काही ठिकाणं असे की एकच माणूस वर जाऊ शकतो किंवा एकच माणूस खाली येऊ शकतो. सेम त्याच पद्धतीने तिथे झालं आणि मग तिथे बऱ्याच जणांना काही 10, 15, 20 तास तिथे एका जागेवर थांबावं लागलं. मग ते ऑक्सिजन सिलेंडर, त्यामुळे बऱ्याच आता मोठी प्रोसेस आहे. तर तसंच सेम मग त्या वेदर विंडो आल्याच्या नंतर ना आमच्याबरोबर जी इंटरनॅशनल 4 जणांची टीम होती ती आमच्या पुढे अगोदर गेली होती. काही दिवस 4-5 दिवस अगोदर ती गेली होती. ज्या दिवशी ते टॉपला समिटला पोहोचले त्या रात्रीला आम्ही आमचा बेस कॅम्प सोडून आम्ही पुढच्या कॅम्पसाठी मूव्ह करत होतो. ओके. आणि त्याच दिवशी आम्हाला अशी बातमी कळते की आमच्या त्या 4 जणांमधला एक जण जो आहे त्याला काहीतरी त्रास व्हायला लागलाय. आता माझं आणि इंग्रजीचं थोडंसं वाकडं, म्हणजे आपल्याला इंग्रजी थोडं काही जमत नाही, म्हणजे समजतं थोडं थोडं, पण काहीतरी बोलतोय आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला हे समजतंय. कारण की डॉक्टर आहे, तो वॉकीटॉकीवर काहीतरी कम्युनिकेशन करतोय. मग जे बाकी इंडियन आमचे क्लाइंबर होते, मी ते चांगले होते सगळे, त्यांना इंग्लिश वगैरे, मग मी त्यांना विचारलं काय, तर त्यांनी मला सांगितलं की त्या इंटरनॅशनल मधला एक जण जो आहे ऑस्ट्रेलियन क्लाइंबर, तर त्याला त्रास व्हायला लागला आणि तो अनकॉन्शियस झालाय. आणि ज्या वेळेस एक ठराविक लेवलच्या वर ते व्यक्ती असते त्यावेळेस तिथून पुढे रेस्क्यू करणं हे खूप चॅलेंजिंग असतं. तर ते झालं, थोडं झालं, 2-3 तास गेले, 4 तास गेले, 5 तास, संध्याकाळ होत गेली आणि त्याच्या बातमी जास्त अजून हे होत गेले की नाही याचं आता अवघड झालं म्हणून. आणि आम्हाला निघायचे संध्याकाळी 11 वाजता रात्री आणि बातमी कळते की 8:30-9 वाजता कळते की जेसन डेथ, त्याचं नाव जेसन. आणि मग त्यावेळेस भयानक प्रेशर येतं डोक्यावर की यार जो व्यक्ती 40-45 दिवस तुमच्या बरोबर राहिला आहे आणि तो आज हे जग सोडून निघून गेलाय. आणि ज्या वेळेस तो हे जग सोडून निघून गेला ते ठीक आहे, पण पुढच्या 4-5 दिवसानंतर ना आपल्याला त्याच्या बॉडीच्या कडेनीवर जायचंय. म्हणजे ज्यावेळेस हा विचार येतो ना डोक्यात त्यावेळेस खूप भयानक असतं हे सगळं. बरोबर. मी सुरुवातीला म्हटलं की जसं तुम्हाला फिजिकली फिट गरजेचं आहे तसं तुम्हाला मेंटली फिट राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण माउंटनमध्ये भटकत असतो त्यावेळेस प्रत्येक येणारं चॅलेंज आपल्या मेंदूला आपल्याला मजबूत करत असतं, मेंटली आपल्याला स्ट्रॉंग करत असतं, की तुम्हाला आलेल्या परिस्थितीला फाईट करायला शिकवत असतं. आपल्याला काय वाटतं काय नाही असं काही नसतं, प्रत्येक स्टेप ही आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. मग त्यावेळेस पुन्हा आमचा शेर्पा येतो, आम्हाला सांगतो की नाही जे झालंय ते तुम्ही लक्ष द्यायचं नाही, तुम्ही इथे का आलाय, कशासाठी आलाय, तुम्हाला इथे कुणी आणलंय, काय परिस्थितीतून आलाय ह्याचा सगळ्याचा विचार करा आणि तुमची पुढची तयारी करा. म्हणजे थोडंसं तो आपल्याला बुस्टर देतो आणि आपण पुढच्या मार्गाला मोकळे होतो. मग आम्ही तिथून सगळे आम्ही इंडियन 8 क्लाइंबर आम्ही निघालो पुढे. डायरेक्ट त्या दिवशी कॅम्प 1 स्किप होतो, कॅम्प 2ला आपण दुसऱ्या दिवशी पोहोचतो, एक दुपारच्या रेंजमध्ये पोहोचतो. त्या दिवशी तिथे रेस्ट असतो, दुसऱ्या दिवशी पण रेस्ट होतो कॅम्प 2ला आणि मग कॅम्प 2 वरनं कॅम्प 3ला मूव्ह होतं. पण ज्यावेळेस कॅम्प 3ला मूव्ह व्हायच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही कॅम्प 2ला पोहोचलो आणि जे इंटरनॅशनल 4 क्लाइंबर मधले जे 3 क्लाइंबर जिवंत होते ते खाली आले. ते खाली आल्याच्या नंतर ना आम्ही त्यांची जी परिस्थिती जी पाहिली ना ती परिस्थिती एवढी भयानक होती तर लिटरली मी सह्याद्री माउंटन रेंजमध्ये 365 दिवस 24 तासामध्ये असे कोणता वेळ आणि असं कोणता दिवस नाहीये उभ्या आयुष्यामध्ये की मी फिरलो नाहीये. रात्री 12, 1, 2 वाजता फिरलोय, दुपारच्या उन्हातही फिरलोय, सगळ्या ह्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस, पण मला भूत नावाचा प्रकार कधी उभ्या आयुष्यात दिसला नाही. ज्या वेळेस मी ते 3 क्लाइंबर सबमिट करून खाली येत कॅम्प 2ला आमची गाठभेट झाली त्यावेळेस त्यांच्याकडे बघून असं वाटलं कदाचित भूत असे असू शकतात. लिटरली ऑक्सिजन मास्क असतो आणि स्नो गॉगल असतो, त्यातून हवा बिलकुल आत जात नाही
आतलं बाहेर येत नाही असा तो गॉगल असतो. तो गॉगल आणि मास्क, तो मधला पार्ट शिल्लक होता म्हणजे हलकासा गालाच्या इथे, तो थंडीनी आणि हवेनी फाटला होता आणि रक्त टपटप गळत होतं खाली. तर ते खूप भयानक, खूप असं हॉरेबल दिसत होतं. त्यातल्या एकाच्या पायाच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं, एकाच्या हाताच्या बोटांना फ्रॉस्टबाईट झालं होतं. फ्रॉस्टबाईट म्हणजे थंडीनी तुमची बोटं गोठतात आणि गँग्रीन होतं आणि नंतर ना त्याच्यावर ते फर्स्ट सेकंड स्टेजला असेल त्याच्यावर ट्रीटमेंट होते. त्याच्या पुढे जर गेलं तर ती 100% कट करून टाकावं लागतं. त्याच्यावर दुसरा ऑप्शन आहे. तुम्ही जेवढ्या वेळ थांबाल तेवढं मागे मागे सरकत जातो, तो कमी नाही होत, वाढत जातो. तर त्यांचे ॲडव्हान्स लेवलला ते गेलं होतं आणि त्यात बघून एवढी पुन्हा भीती वाटली. म्हणजे पहिलं चॅलेंज आम्हाला बेस कॅम्पचं जे आलं तो एक आमच्यातला क्लाइंबर इंटरनॅशनल गेला तो ठीक. दुसऱ्यांदा आम्ही पाहिलं तर त्यावेळेस असं जाणवलं की यार नाही, आता हे खूपच डेंजर आहे. कारण की प्रत्येक कॅम्पचं जो वातावरण हे खूप वेगळं होतं, खूप भयानक होतं. त्या केसमध्ये मग आता तिथे आम्ही घाबरलो. त्याच्याबरोबर जो एक जण होता तो नॉन स्टॉप 500 किलोमीटर पळालेला होता. एवढा मोठ्या लेवलचा ॲथलीट्स होता. जर समजा एवढ्या मोठ्या लेवलचा ॲथलीट्स आहे आणि त्याला जर हा त्रास होऊ शकतोय, मग असं म्हणत आलं की यार हम तो किस खेत की मुली आहे. मग हा प्रश्न, मग त्यावेळेस असं म्हणत होतं यार आता काय करायचं. तर पुन्हा आमचा शेर्पा आमच्याकडे येतो, आम्हाला सगळं सांगतो की आता काय करायचंय, कसं करायचंय आणि त्यांनी काय चुका केल्यात त्या चुका तुम्ही करू नका आणि त्यांनी केलेल्या चुका न करता तुम्हाला पुढे तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय. म्हणजे एक प्रकारे तो आपल्याला बुस्टर देत असतो, मेंटली स्ट्रॉंग करत असतो. मग तिथून आम्ही पुढची जर्नी कॅम्प 3 साठी जर्नी चालू होते. कॅम्प 3 ला पोहोचतो आम्ही. कॅम्प 3 वरनं कॅम्प 4, कॅम्प 3 ला फक्त 2-3 तास रेस्ट करायचा, 4 तास जर लवकर पोहोचलो थोडासा 1-2 तास जास्त रेस्ट होतो. कॅम्प 4 ला पोहोचलो. कॅम्प 4 ला पोहोचल्याच्या नंतर नवीन चॅलेंज परत समोर. भयानक मोठ्या प्रमाणात विंड आणि स्नोफॉल चालू होता तिथे गेल्याच्या नंतर एवढं विचित्र वाटलं की यार एवढी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आणि ठीक आहे बाबा, आपल्याकडे प्रॉब्लेम असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण निसर्गाने जर साथ नाही ना दिली तर तिथं आपण काहीच करू शकत नाही. मग त्या केसमध्ये असं झालं की जर समजा स्नोफॉल आणि विंड वातावरण जर समजा सुधारलं नाही तर आपल्याला मोहीम गुंडाळावा लागणार, वाइंडअप करावा लागणार आणि हे कॉल आपण नाही घेऊ शकत. जर शेर्पा म्हणला वाइंडअप तर वाइंडअप, म्हणजे गिवअप तर गिवअप. तर त्यांनी, कारण की त्याला फ्युचर माहीत असतं काय आहे ते. कारण की बेस कॅम्पला वातावरण वेगळं आहे, कॅम्प 2 ला वेगळं आहे, कॅम्प 3 ला वेगळं आहे, कॅम्प 4 ला वेगळं आहे. एकाच दिवशी 4-5 कॅम्पला सगळीकडे वातावरण वेगळं आहे, सेम टू सेम कुठेच नाही. त्यामुळे त्याचा अनुभव आणि एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तो सांगतो की काय करायचं तो. मग आम्ही 7 वाजता ज्या दिवशी पोहोचलो त्याच दिवशी कॅम्प 4 वरनं त्याच रात्री संध्याकाळी 7 वाजता सबमिटसाठी मूव्ह होणार होतो. पण वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला नाविलाजाने थांबावं लागलं. मग 9 वाजता आम्ही मूव्ह व्हायचं ठरवलं. 9 म्हणता परत वातावरण आम्हाला 9:30 वाजता शेर्पाने कॉल दिला की आपल्याला निघायचं आहे. मग आम्ही सगळे रेडी झालो. आमचे गिअर वगैरे जे काही टेंटमध्ये काढून ठेवलं होते, थोडंसं वातावरण नॉर्मल झालं होतं, म्हणजे कमी झालं होतं. म्हणजे स्नोफॉल आणि विंडचं जे स्पीड आहे ते थोडं कमी झालं होतं. त्याच्या ह्याच्यात आम्ही निघालो, बाहेर आलो. मग टेंटच्या आणि सगळे क्रॅम्पॉन बुटांच्या खाली जे नाव आहे ते सगळं रेडी झालं आणि उलट पाहतोय समिटच्या बाजूला तर काही टॉर्च रिटर्न खाली येताना दिसत आहेत. असं वाटलं यार वरच्या जर क्लाइंबरनी जर मोहीम जर वाइंडअप जर केली तर कदाचित आता आपला शेर्पा म्हणणार डाऊन म्हणून. आणि एका शेर्पाने ती कम्युनिटी असते, एकमेकांना कॉल देत असते. तर म्हटलं आपल्याला आता तो पर्याय नाही, आपल्याला आता कदाचित डाऊन व्हावं लागेल. पण मी बोल दाई म्हणजे मोठा भाऊ, तिकडे नेपाळी भाषेमध्ये मोठ्या भाऊला दाई म्हणतात. तर दाई अभी क्या करेंगे, तो बोला कुछ नहीं हम आगे जा रहे. तर माझे मन में लड्डू फुटा असं झालं. म्हणजे यार चला आपल्याला तर वर जायचंय. मग सगळ्यांनी आमच्या बाकी जी टीम होती, आम्ही टोटल 8 जणांमधले कॅम्प 2 वरनंच एकाने ह्यांची हालत बघून गिवअप केलं होतं. त्यामुळे आम्ही 7 जणच राहिलो होतो. आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली. मी सगळ्यांच्या मागे एक 10-12 मिनिटांनी 15 मिनिटांनी मी सगळ्यांच्या मागून निघालो, कारण की माझ्या शेर्पाला सगळं आवरायला वगैरे वेळ गेला. माझं लक म्हणावं का बॅड लक म्हणावं मला माहित नाही. सगळ्यांचे शेर्पा बेस कॅम्पलाच अलॉट केले गेले होते, म्हणजे प्रत्येकाला दिले गेले होते. माझा शेर्पा मला कॅम्प 3 ला भेटला पहिला, कारण की तो रोड म्हणजे होता तिथे, पण तो ऑक्सिजन सिलेंडर आणि बाकीच्या रोटेशन त्याच्यामध्ये होता. माझ्या शेर्पाचं माझं कम्युनिकेशन होतं. कॅम्प 3 पासून आम्ही दोघं एकत्र होतो. त्याच्या अगोदर माझा शेर्पाला मी ओळखत नव्हतो आणि तो मला काय ओळखत नव्हता. असं सगळं ते झालं होतं. पण ठीक आहे. मग कॅम्प 4 ला पोहोचलो, तिथून निघालो. शेर्पाने सगळं सांगितलं. शेर्पाने मला त्यावेळेस एक वॉर्निंग दिली आणि गाईड पण केलं म्हणता येईल, धमकी दिली म्हणता येईल, किंवा सपोर्टही केला म्हणता येईल. तो आता कशा पद्धतीने तो वेगळा.
तो मला म्हणला की सर आपका 50% लक मेरे हाथ में है. आपको जो भी होता है आप मुझे बताना है, आपको छुपाना है. मैंने बोला देखो दाई मेरे घर में फैमिली है, कुछ भी हो जाए मुझे जिंदा वापस जाना है. तो मुझे छोटी सी भी प्रॉब्लम आती है ना तो मैं आपको तुरंत बता दूंगा, तो आप उसका टेंशन मत लो. दूसरी बात बोला जब तक मैं नहीं बोलता हूँ तब तक आप आपके मिटॉन वगैरह कुछ एक्स्ट्रा एक्टिविटी नहीं करनी है. क्योंकि मैंने मतलब मिटॉनचे 4 लेअर असतात, मतलब एक लेअर जरी काढला तरी सुद्धा मला फ्रॉस्टबाईट होऊ शकतो. बरोबर. म्हणजे हे सगळे त्यांचे प्री प्लॅन आणि हे सगळं त्यांना माहित असतं काय कसं कशा पद्धतीने असायला हवं हे सगळं. मग त्यानंतर ना शेर्पाणी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माउंटेनिअरिंगमध्ये एवढा मी ऍक्टिव्हिटी करत असताना पहिल्यांदा कोणीतरी माझ्या बुटाचे जे क्रॅम्पॉन आहेत हे लावले होते. मला खूप त्यावेळेस गिल्टी फील होत होतं, यार आपली एवढीही लायकी नाहीये की आपण लावू शकत नाही. पण तिथे दुसरा माइंड सांगत होता की माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की शेर्पाला क्रॉस नाही करायचा. बरोबर. मग तो एक प्रकारे तोच तिथे आपला सर्वस्व असतो, तोच अल्ला देव येशू भगवान गॉड जे काय म्हणायचे तो तेच असतो आपला. मग ते पण पर्याय नव्हता माझ्याकडे, कारण की त्याच्या रूल्स मला फॉलोच करायचे होते. त्यामुळे त्यांनी माझे ते क्रॅम्पवर, कारण की आपण आपल्या ताकदीने टाईट नाही करू शकत त्या अल्टिट्यूडमध्ये, त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा. त्यांनी टाईट केले. आम्ही लेट निघालो. 15 ते 20 मिनिटं जातोय तर पहिली डेड बॉडी दिसली आणि पहिल्यांदा म्हणजे मग शेर्पा बोलला की जो ऊपर से जो नीचे लाईट आ रही थी तो इसी को लेके आ रहे थे. म्हणजे माझ्या पुढे 2 तास गेलेल्या व्यक्तीची ती डेड बॉडी होती, जो माझ्या पुढे 2 तास अगोदर क्लाइमसाठी गेला होता. मग तिथून त्याच्या बॉडीच्या क्रॉस करत मग सगळ्यांना ओव्हरलॅप करत 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 मी गेलो. तिथे बाल्कनी म्हणून एक एरिया आहे, तो बाल्कनीत जाऊन पाणी वगैरे पिलं. तिथून पुढे पुढचा चालू केला क्लाइम. साऊथ समिट म्हणून एरिया आहे, साऊथ समिटला पोहोचलो. साऊथ समिटला माझा ऑक्सिजन सिलेंडर संपला. तिथे शेर्पानी माझा ऑक्सिजन सिलेंडर चेंज केला, नवीन सिलेंडर लावला. त्याच्यानंतरनं मला भयानक त्रास व्हायला सुरुवात झाली. एवढा भयानक त्रास व्हायला सुरुवात झाली की अक्षरशः म्हणजे असं वाटतं की आता आपल्या ह्या छाताडातून काळीज फुटून बाहेर येतं की काय, एवढा भयानक. माझा ऑक्सिजन मास्कच बंद पडायचा मध्ये मध्ये. पहिल्यांदा ते नॉर्मल झालं, एक 15-20 सेकंदासाठी बंद पडायचा, नंतर चालू व्हायचा. जसं जसं माझं हाईट गेन होईल तसं तसं ते खूप एक्स्ट्रीम लेवलला जायला लागलं की आत्ता काय करायचं, की त्याचा वेळ वाढायला लागला त्या ऑक्सिजन मास्कचा. आणि मग नंतर मला समजेना प्रॉब्लेम माझ्यात आहे का माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये आहे तो. नंतर शेवटी तिथून पुढे बाल्कनीत मग त्याच्या अगोदर भयानक मोठे 2 स्ट्रोक बसले. साऊथ समिटच्या पुढे गेलो, हिलरी स्टेप म्हणून आहे, हिलरी स्टेपपर्यंत जास्तोपर्यंत मला खूप मोठे 2 भयानक मोठे स्ट्रोक बसले की त्या सिच्युएशनला असं दिसलं की आता आपण 100% मरणारच आहे, आपण जगूच शकत नाही आता. कारण की मास्कमधनं ऑक्सिजनच बाहेर येत नाही तर करणार काय. आणि तरी पण शेवटी मनात विचार चाललाय काय करावं, गिवअप करावं का पुढे जावं. एक विचार म्हणतोय की अरे गिवअप कर, जा, खाली जगलास तर परत येशील, 35 लाख नाही परत 70 लाख रुपये खर्च करशील, पण जगलाच नाही तर काय करणार. दुसरा विचार असा डोक्यात येत होता, अरे वेड्या तू इथून गेल्याच्या नंतर ना बायका पोरांना समाजाला काय तोंड दाखवशील, हरला म्हणून आलायच म्हणून दाखवशील. आणि त्यांनी तुला त्यासाठी मदत केली 11 रुपयापासून, तुला लाखो रुपयापर्यंत जी मदत आलेली ती तुला परत येण्यासाठी त्यांनी दिली आहे का, नाही दिली ना, मग पुढे जा. म्हणजे एवढ्या विचारांमध्ये कालवा चालू झाली की काय करावं, पुढे जावं का मागे यावं हे काहीच सुचायच्याच परिस्थितीमध्ये नव्हतं. मग तरी थोडं पुढे गेलो आणि शेवटी हिलरी स्टेपला गेल्याच्या नंतर ना खूप भयानक मोठा स्ट्रोक बसला. जवळपास 2 ते 3 मिनटं माझा ऑक्सिजन मास्क चालू झाला नाही. शेवटी शेर्पाला म्हणलं दाई मेरा नहीं हो रहा है, बहुत तकलीफ हो रही है, मुझे नहीं हो रहा है अभी, मास्क नहीं चालू. मैंने बोला दाई एक्स्ट्रा मास्क जो हमें बेस कैंप पे बताया गया था कि आपका जो एक्स्ट्रा ऑक्सीजन मास्क है वो एक्स्ट्रा ऑक्सीजन मास्क आपके शेर्पा के पास रहेगा. त्याला म्हणलो वो आप चेंज करके देखेंगे, तो बदलून पाहू म्हटलं. तो हळूच म्हणतो सर मी तो कॅम्प 4ला ठेवून आलोय. मग त्यावेळेस समजलं की आता आपलं मरण फिक्स आहे, आपण आता जाऊ. कारण की जरी समजा वर जायचं म्हणलं तर गोष्ट वेगळी आहे, पण खाली जाण्यासाठी तरी ऑक्सिजन मास्क पाहिजेच ना. बरोबर. मग काय करायचं. मग त्यावेळेस एवढा भयानक त्रास झाला. आणि मग ज्यावेळेस आपल्याकडचे सगळे रस्ते बंद होतात ना त्यावेळेस माणसाकडे 2 पर्याय येतात. म्हणजे इथून मागे असं वाटायचं की मला एकच पर्याय येतो, पण माणसाकडे 2 पर्याय येतात. एक तर सुसाईड कर किंवा मग देवाकडे प्रार्थना कर. पण सुसाईड करण्यातलं मी तर नव्हतोच, कारण ज्या सिस्टममधनं आलो होतो त्या सिस्टमने शिकवलेलंच नव्हतं तसं. त्यामुळे मग सुसाईडचा हा पर्याय डोक्यात नव्हता. म्हणजे मग पुढे काय करायचं, मग देवाकडे जायचं. आता प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे. माझा देव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर मग त्या परिस्थितीमध्ये
मी खाली मान घातली, डोळे झाकले, शांत फक्त म्हणलं छत्रपती ताकद द्या, छत्रपती ताकद द्या, असं 3 वेळा बोललो. आणि त्यानंतरनं माझा ऑक्सिजन मास्क जो बंद पडला होता तो चालू झाला. त्यावेळेस मला कळालं की माझा मास्क का बंद झाला होता. आणि मग तो बंद होऊ नये म्हणून मला काय करायचंय, माझ्याकडे एनर्जी भरपूर होती, फक्त मला प्रॉब्लेम होता ऑक्सिजनचा. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की तो माझा मास्क बंद पडू द्यायचा नाही. मला फक्त 60 मीटर जायचं होतं आणि 60 मीटर हाईट गेन करण्यासाठी मला 1.25 तास लागणार होता. त्या केसमध्ये मला 1.25 तास माझा मास्क बंद पडू द्यायचा नव्हता. हेच डोक्यात फक्त गणित होतं. जेवढीही मागच्या 45 ते 55 दिवसामध्ये मी एनर्जी स्टोअर करून ठेवली होती ना, म्हणलं की आता ती सगळी एनर्जी बाहेर काढायची आहे. का? कारण की हीच आपल्याकडे एक संधी आहे, हाच आपल्याकडे एक चान्स आहे. आणि मी तो माझा ऑक्सिजन मास्क बंद पडू दिला नाही. काय झालं होतं, ऑक्सिजन मास्कमध्ये म्हणजे कुठेतरी आध्यात्मिक पण आपल्याला असावं लागतं ह्याची प्रचिती आली मला तिथे, किंवा हे जाणवलं मला प्रामुख्याने. म्हणजे जर समजा कदाचित मी तिथे छत्रपतींना आठवलं नसतं किंवा त्या भ्रमात जर गेलो नसतो तर कदाचित अजून काहीतरी वेगळं झालं असतं. माझ्या ऑक्सिजन मास्कमध्ये सुईसारखं टोक असतं, होल असतं आणि त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर येतो. आपण जेव्हा मॉइश्चर जे आहे तोंडातलं मास्कमधलं त्यात जातं आणि बाहेर मायनस टेम्परेचर 40-50 असतं. त्यामुळे तो मास्क जो आहे तो गेलेलंच मॉइश्चरचा बर्फ बनतो आणि तो ब्लॉक होऊन जातं, त्यामुळे ऑक्सिजन येत नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला धाप लागायला सुरुवात होते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमचा मॉइश्चर किंवा वॉर्मनेसपणा बाहेर येतो, त्यावेळेस पुन्हा तो मास्क जो बर्फ झालेल्या मास्कमध्ये म्हणजे त्या होलमध्ये तो मिल्ट होतो आणि मग तुम्हाला ऑक्सिजन यायला सुरुवात होते. मग त्यासाठी काय करायचं होतं, मला ते कंटिन्यू वॉर्म ठेवायचं होतं. म्हणजे काय की मला बाहेरच्या टेम्परेचर आतमधलं टेम्परेचर मला मेंटेन ठेवायचं होतं. आणि मग तिथून मी जास्त एनर्जी वाया घालवली माझी किंवा कामाला लावली. आणि मी 23 मे 2023 रोजी सकाळी आमच्या टीममध्ये सगळ्यात 15 मिनिटं लेट निघून सगळ्यांच्या पुढे 2 तास अगोदर 8:30 जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो होतो. त्यानंतर तिथे म्हणजे बऱ्याच जणांनी मला आल्याच्या नंतर प्रश्न केले की वरती पोहोचल्याच्या नंतरनं कसं दिसतं किंवा काय वाटतं. तर ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेस तुम्ही इंटरनॅशनल ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा देश सोडून बाहेरच्या ठिकाणी तुम्ही भारताला रिप्रेझेंट करत असताना किंवा आपण आपल्या देशाला ज्यावेळेस रिप्रेझेंट करत असतो ना, तर ते असं 1-2 शब्दामध्ये किंवा हजारो शब्दांमध्ये किंवा ग्रंथामध्ये पण आपण सांगू शकत नाही. हा ते असं की ज्यावेळेस मी माझ्या बॅगेतून तो सगळ्यात पहिला तिरंगा बाहेर काढला आणि त्याच्याबरोबर फोटो काढले, तो 360 व्ह्यू घेतला, त्यानंतर आपल्या राज्याचा भगवा काढला, त्याचे फोटो काढले, त्यानंतर जे स्पॉन्सर होते त्यांचे मनापासून ज्यांनी मला 11 रुपयापासून मदत केली होती लाखो रुपयापर्यंत सगळ्यांचे आभार मानले. इथपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप जणांची मेहनत होती माझ्या पाठीमागे. म्हणजे हजारो लोकांनी म्हणजे मला ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेत ना, आजही माझ्या नोटबुकमध्ये प्रत्येकाचं नावासहित त्यासमोर लिहिलेलं आहे की मला कोणी कोणी किती किती रुपये कशी कशी मदत केलेली आहे. प्रत्येकाचं रेकॉर्ड आज आहे आणि ते लाईफ टाईमसाठी माझ्याकडे मेमरी राहणार आहे. तर त्यांचे सगळ्यांच्या मनापासून काहींनी आर्थिकदृष्ट्या मदत नाही केली, पण त्यांनी माझ्यासाठी 2-2, 3-3 महिने पळालेले आहेत. कारण की सगळ्यांनाच सपोर्ट करणं शक्य नसतं आणि पैसा एवढंही सगळं काही नसतं, त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी लागतात. म्हणजे काहींनी माझ्यासाठी फिल्म तयार करून दिली, प्रमोशन व्हिडिओ तयार करून दिला, काही म्हणजे त्याचे त्यांनी पैसे नाही घेतले, त्यासाठी त्यांना तर खर्च आलाच होता. म्हणजे खूप भयानक, म्हणजे सांगतो हजारो नाही लाखो लोक आहेत की ज्यांची इच्छा होती की मी एव्हरेस्टवर जावं आणि 4-5 जणांची इच्छा होती की मी एव्हरेस्टवर न जावं, म्हणजे किंवा माझं एव्हरेस्ट होऊ नये. तर त्यामुळे मी त्या 4-5 जणांचा कडे विचार करत बसायचं का जे लाखो लोक आहेत त्यांच्याकडे विचार करत बसतं, असं झालं. आणि मग फायनली तिथून माझी रिटर्न जर्नी चालू झाली. आत्ता खरं प्रवास चालू झाला. म्हणजे फक्त सबमिट करून नाही, रिटर्नचा प्रवास एकदम भयानक आणि चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही जर हिस्ट्री काढलीत म्हणजे हिमालयन माउंटेनची, नॉट एव्हरेस्ट, हिमालयन माउंटेनची जर तुम्ही हिस्ट्री काढलीत तर सगळ्यात जास्त डेथ ह्या उतरताना होतात. आणि मी माझे गोल काही बेस कॅम्पवरनं जस्ट मी कॅम्प सोडला होता ना, त्याच वेळेस ठरवलं होतं की माझा सबमिटचा टायमिंग, रिटर्न मी कुठे येऊन थांबेल, रेस्ट, हे सगळं ठरवलेलं होतं. मी सबमिट केला, सबमिट करून रिटर्न जर्नी चालू झाली. रिटर्न जर्नी चालू होतं. माझे जे राहिलेले आमच्यातले 7 जण होते, 7 जणांमधलं मी 7वा, बाकीचे जे 6 जण होते त्यातले मध्ये रस्त्यात मला भेटले, त्यातले एक जण भेटलाच नाही. मग मी आमच्या शेर्पाला विचारलं, ओ एक बंदा नाही दिखा, तो बोला ओ बाल्कनी से डाऊन हो गया, उसको दिक्कत होने लगी थी. तो एक म्हणते बाकीचे टोटल आम्ही 6 जणांचं सबमिट झालं.
माझ्यानंतरनं बाकी सगळे आम्ही खाली आलो. मी डायरेक्ट येऊन कॅम्प 4ला आलो. कॅम्प 4ला थोडासा दाईला म्हणलं मला गरम पाणी दे, कारण की थंड पाणी पिऊ शकत नाही. त्याने दुसऱ्या एका टेंटमधनं गरम चहा आणला आणि मी ते क्रॅम्पॉन काढायच्या नादात त्यांनी वाटी भरून दिलेला चहा. तर माझं ते असं डाऊन जॅकेट असतं, जॅकेटचा कधी टच लागला माहीतच नाही, तो सगळा चहा पण सांडून गेला. आता मी सांगू शकत नव्हतं त्याला की तो चहा सांडलाय म्हणून. त्यांनी तर दिलं होतं दुसरीकडनं मागून, कारण की तिथे एका थेंबाची किंमत असते. म्हणजे एवढा भयानक त्रास होतो की मी माझ्या खिशातले चॉकलेट काढून माझ्या टेंटमध्ये फेकून दिले होते. एवढं वेटचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर मग तिथून मी कॅम्प 3ला आलो. शेर्पाशी भांडून मी परत टेंटमध्ये पाणी गरम केलं, कारण की थोडं अल्टिट्यूड लो झालं. त्यामुळे मग तिथे पाणी गरम केलं आम्ही, आमचं इथे कॅम्प होतं ते, आणि तिथून पाणी पिलं. मग डायरेक्ट मी सेम डेला सबमिट करून संध्याकाळी 4:30 वाजता कॅम्प 2ला आलो. कॅम्प 2 सेफ झोन, तिथं हेली रेस्क्यू होतो, डॉक्टर असतात, जेवण वगैरे सगळं असतं. पण बाकी कॅम्प 3 कॅम्प 4ला डेथ झोन, रिस्की आहे एकदम. म्हणजे बाकी सर्वांना क्लाइंब करून त्या कॅम्प 4ला वरतून पहिल्या कॅम्पला पोहोचायला 6:30 झाले आणि त्यांना डेथ झोनमध्ये ती रात्र धावा लागली. त्याच पिरियडमध्ये काहीतरी जो कॅम्प 2चा डॉक्टर होता तो इंग्लिशमध्ये बडबड करतोय हे कळालं. आणि जे एका आमच्या क्लाइंबरने मी गिवअप केलं होतं, अभिषेकनी, तर अभिषेक दादाला म्हटलं अरे दादा काहीतरी गडबड झाली आहे. म्हटलं की वर आपल्या टीमशिवाय दुसरी कोणतीच टीम नाहीये म्हटलं, आणि तो डॉक्टर जो आहे तो फक्त आपल्याच टीमचा आहे. तर त्यामुळे म्हटलं की काय, तर तो ते डॉक्टरपाशी गेला, त्याचं सगळं कम्युनिकेशन ऐकलं आणि मला म्हटलं की अरे आपल्यातला एक क्लाइंबर येतो, त्याला त्रास व्हायला लागला, तो अनकॉन्शियस झाला आहे आणि तो कुठे आहे. मध्ये सगळी चौकशी काढली तर मग तो अशा ठिकाणी होता की तिथून त्याला कॅम्प 4ला आणण्यात आलं. तिथं त्याला रात्रभर इंजेक्शन वगैरे, तिथं जी काही ट्रीटमेंट करायची तो सगळा शेर्पाच करणार. अनकॉन्शियस होणं म्हणजे एक प्रकारे तुमचा बॉडी आणि मेंदू हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे काम करतं. म्हणजे तुमच्या बॉडीचं कंट्रोल मेंदूवरचं आणि मेंदूचं कंट्रोल बॉडीवरचं राहत नाही. बॉडी वेगळं काम करते, मेंदू वेगळं काम करतं. एक्झाम्पलमध्ये सांगायला गेलं तर बॉडीला वाटतं की मी क्रिकेट खेळतोय आणि मेंदूला वाटतं की मी चेस खेळतोय. ओके, असं हे होतं. त्यामुळे तिथं तुम्ही एक प्रकारे सायको वगैरे सगळंच झालेलं असतं. तर हे खूप सायंटिफिक त्याला आतमध्ये सायन्स आहे. ते असंच नाही होतं. त्यासाठी का होतं, कशामुळे होतं, काय काय प्रॉब्लेम असतात, काय काय मिस्टेक झालेल्या असतात किंवा बॉडीने ॲक्सेप्ट केलेल्या नसतात बऱ्याचशा गोष्टी, असं आहे. तर तो झाला. तिथून दुसरी गोष्ट जे आमचे अजून एक सिनियर होते आमच्यामध्ये, इंडियातले सगळ्यात ओल्ड एज असं त्यांचं रेकॉर्ड झालं. 2 वेळा एव्हरेस्ट केला त्यांनी. तर ते सर होते, त्यांना स्नो ब्लाइंडनेस झाला, त्यांना दिसायचंच बंद झालं होतं. एक जण होता, त्याला फ्रॉस्ट बाईट झाला एका बोटाला. मी तर सेफमध्ये खाली आलो होतो, कारण की तिथे भले टीममध्ये होतो पण सगळे सेपरेट असल्यामुळे फर्स्ट जाणं आणि लवकरात लवकर सेफ झोनमध्ये जाणं हा माझा कॉल होता. आणि ते सगळं झालं नंतर नाही, कारण की डॉक्टरकडे ती जबाबदारी असते आणि प्रत्येक शेर्पाची ती जबाबदारी असते. पण सगळ्यांना त्रास झाला होता आणि त्यावेळेस थोडंसं प्रेशर वाढलं, टेन्शन वाढलं. तिथून त्या कॅम्प 4वरनं हे सगळे कॅम्प 3साठी मूव्ह झाले आणि दुसऱ्या दिवशी, आणि मी कॅम्प 2वरनं बेस कॅम्पला मूव्ह झालो. आणि मग दुसऱ्या दिवशी पण बाकी सगळे कॅम्प 2ला येऊन रेस्ट केला. मी बेस कॅम्पला रेस्ट केला. आणि स्वप्नील जो होता, तो जो अनकॉन्शियस झाला होता, स्वप्नील दादाला कॅम्प 3ला यायला तेवढा वेळ गेला. जेवढा ह्यांना कॅम्प 4वरनं कॅम्प 2ला यायला गेला तेवढाच वेळ त्याला कॅम्प 2ला यायला. म्हणजे त्याची अजून एक रात्र डिफिकल्ट झोनमध्येच त्याला काढावं लागली. आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळी हेलिकॉप्टरची खूप जुळवाजुळव झालं. तो एक खूप मोठा विषय आहे की ॲक्च्युली त्याच्यावर एक 15-20 पानं लिहिली जातील, एवढा मोठा तो चॅप्टर आहे की तो हेली रेस्क्यू पण खूप भयानक लेवलला झाला. एव्हरेस्टच्या इतिहासातला पहिल्यांदा असं हेली रेस्क्यू झाला की कॅम्प 3वर कोणीतरी हेलिकॉप्टर उतरवला. एवढं भयानक, म्हणजे थोडी मिस्टेक झाली तर अख्खा हेलिकॉप्टर फ्लॅश झाला असता. मग तिथून दुसऱ्यांना, बाकीच्यांना ज्यांना कॅज्युअलिटी होती त्यांना सगळ्यांना कॅम्प 2वरनं हेली रेस्क्यू झाला. स्वप्नील दादाचा पण हेली रेस्क्यू झाला, त्यांनाही घेऊन आलेत. आणि फायनली त्याला तिथून इमिजिएटली लगेच काठमांडूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मी तिथे ह्यालाच होतो बेस कॅम्पला. दुसऱ्या दिवशी आम्ही बेस कॅम्पवरनं काठमांडूला आलो. आणि स्वप्नील ज्या दिवशी हॉस्पिटलाइज झाला त्या दिवशी सगळ्या ट्रीटमेंट वगैरे सगळ्या करण्यात आल्या. त्याच्यानंतर त्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं की हे झाले, क्लॉट झालेत, ब्लड क्लॉट झालेत, ब्रेन सर्जरी करावं लागेल. ब्रेन सर्जरी झाली, म्हणजे फुफ्फुसामध्ये पाणी झालं होतं, हॅप झाला होता. त्यामुळे सगळ्या गोष्टी मग इमिजिएटली ट्रीटमेंट केली. 3 दिवस बॉडीनी मेडिसिनला मेंदूनी सपोर्ट केला.
3 दिवसानंतर डॉक्टरने त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केलं आणि त्यावेळेस मी काही त्याचे डॉक्युमेंट आणि महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीसमध्ये कार्यरत होता तो. इकडे आलो तर 2 मुद्दे होते. एक मुद्दा असा होता, एक पार्ट माझ्याकडे असा होता की आपल्याबरोबर असणारा जो 1.5 वर्ष सह्याद्रीमध्ये बरोबर प्रॅक्टिस करतोय, जो 60 दिवस आम्ही एका टेंटमध्ये होतो, एका प्रवासात होतो, तो व्यक्ती आज मृत्यूच्या दारात आहे. आल्याच्या नंतर ते 3 दिवस नंतर 12 दिवसानंतर डॉक्टरांनी त्याला डेथ डिक्लेअर केलं. म्हणजे असं होतं की विजयाचा जश्न मनवायचा, सेलिब्रेट करायचा का आपला एक साथीदार हे जग सोडून निघून गेला ह्याच्यासाठी आपण विचार करायचा. म्हणजे पुन्हा दुधा मनस्थिती झाली आणि त्यात मी असं थोडंसं एक प्रेशराईज झाल्यागत झालं. तर जर्नी, हा प्रवास, हे सगळं करत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करायचा असतो. असं वाटतं की काय नाही, ज्या गोष्टीची सवय लागते असं वाटतं की काय नाही रे, आपण आरामात करू शकतो. पण छोट्या गोष्टीत तुम्हाला मोठा प्रॉब्लेम किंवा छोटा पॉईंटच तुम्हाला मोठ्या यशावर नेऊ शकतात. त्यामुळे छोटी गोष्ट कधी छोटी समजायची नाही. मग अशी पूर्ण सगळी जर्नी ज्यावेळेस स्वप्नील दादाची बॉडी इकडे आणण्यात आली त्यावेळेस मग नंतर शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार झाले. वाईट या गोष्टीचं वाटतं की त्याच्या पाठीमागे त्याची मुलं, बायको आणि आई, त्यामुळे त्यांचा खूप मोठा, त्यांच्यावर एक मोठं संकट आलं. म्हणजे जेवढं वाटतं तेवढ्या ह्या मोहिमा सोप्या नसतात. लोकांना, बऱ्याच जणांनी असे उलटे पालटे क्वेश्चन करतात की काय मिळालं तिथं जाऊन, ज्या त्यांच्यासाठी आता आपण उत्तरं देणंच खरं चुकीचं आहे. म्हणजे अशा लोकांना आपण उत्तरं देऊच नाहीत किंवा त्या लोकांना असे विचार आले म्हणजे त्यांची विचारधारा काय हे आपण समजून जावं. दुसरी गोष्ट अशी की जो माणूस हा विचार करू शकतो की काय, तर त्यांच्यासाठी एक सिंपल उत्तर राहील, ज्या माणसाला आयुष्यात स्वप्न नाही आहेत ना, तो माणूस आयुष्यात जगतच नसतो. बरोबर. त्यामुळे मला ब्रँडेड शूज घ्यायचा आहे, इथपासून ब्रँडेड गाडी घ्यायची आहे, किंवा मला घर बांधायचं आहे, मला शेती करायची आहे, मला शेतीमधनं ह्या क्वालिटीची शेती करायची आहे, सगळ्या लेवलची काही ना काहीतरी कशा ना कशा प्रकारची माणसाला स्वप्न असायला हवी. बरोबर. आणि त्या स्वप्नांसाठी तुम्ही फक्त फायदा न बघता तुम्ही तुमचं आयुष्य आणि जीवन बघावं आणि हे एन्जॉय आणि आरामात आणि सुटसुटीत होत जातं सगळं. बरोबर वीर. तर वीर, तुमची कहाणी ऐकून हेच बोलीन की वीर हा बोलतो ना, हा जो शब्द आहे हा खूप मोठा शब्द आहे आणि तुम्ही तो अर्न केला आहात आणि कुठे ना कुठे देवाने तुमची साथ दिली, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीच साथ दिली तुमची. बरोबर. तर वीर, खरोखर म्हणजे आता मी हे ऐकून म्हणजे असं झालं, मी विचार करते की तुम्ही जेव्हा ॲक्च्युली तिकडे होता तेव्हा प्रत्येकी क्षण कसा वाटत असेल. खूपच हॉरेबल वाटत होतं, पण कदाचित मग आपण त्यावेळेस असाच विचार करतो की ह्यासाठीच केला होता अट्टहास. म्हणजे ज्यावेळेस त्रास होतो ना, समजा आता खूप वर्कआउट केलंय, मसल पेन होत आहे, तर त्यावेळेस मी सुरुवातीला म्हटलं की हे दुखत नाहीये यार, कुछ तो किया है मैंने, कुछ तो अलग सा हो रहा है. म्हणजे असं आतमधून येतं ते. बरोबर. म्हणजे की ज्यावेळेस आता मी आज जास्त रनिंग केली, माझे थाईज खूप पेन व्हायला लागलेत आणि ज्यावेळेस मग पायरी चढताना असं वाटतं यार आज प्रेशर येते त्याच्यावर, हा यस कुछ तो हो रहा है, असं नेहमी जाणवतं ते. सो वीर, आपल्या दर्शकांसाठी तुम्ही काही एक स्पेशल मेसेज द्याल, एस्पेशली त्या लोकांसाठी ज्या लोकांना तुमच्यासारखंच एव्हरेज जिंकायचं असेल? नक्कीच मी त्यांना एक सांगेल की कुठल्याही क्षेत्रात जाताना ना, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक एव्हरेस्ट कोणत्या ना कोणत्या प्रकारचा गाठण्याचा प्रयत्न करतो. जॉबवाले आहेत त्यांना वरची पोस्ट हवी असते, किंवा जे बिझनेसवाले त्यांचा बिझनेस एका एव्हरेस्ट एका उंचीवर नेऊन ठेवायचा असतो. तर त्यांना मी एक सांगेल की आलेल्या संकटांना रडत बसू नका, पुन्हा एक नवीन उमेदीने उभे राहा. जिथे जिथे संकट येईल, जिथे जिथे असं वाटते संपलं, तिथे तिथे पुन्हा सुरुवात करायची ताकद ठेवा आणि जे काही करा ते व्यवस्थित प्लॅनिंग विचार करून, आणि एक सर्वात महत्त्वाचं सांगेल की गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली करा. बरोबर. कारण की तुमचा गुरु कधीच तुमचं वाईट विचार करत नाही. हो. दुनिया कशी असू दे. आणि जर समजा तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगला गुरु असेल तर तुम्हाला मार्ग चांगले भेटतील. जर तुम्हाला गुरु नसेल, तुम्हाला काय करायचं हेच जर कळालं नाही तर तुम्हाला मार्ग कसा भेटणार आहे. हा त्याचा एक सिंपल फंड आहे. त्यामुळे खचू नका, प्रयत्न करत राहा आणि शेवटपर्यंत थांबू नका. जर आपण थांबलो ना, तर जोपर्यंत तुम्ही अपडेट आहात
तोपर्यंतच लोकांमध्ये किंवा तुमची जी कार्यपद्धती आहे ती दिसणार आहे. पण जर समजा तुम्ही थांबले नाहीत, तुम्ही 10 वेळा चढणार, 10 वेळा पडणार. माझ्या स्टोरीमधनं एवढंच, फक्त मी असं सांगत नाही की तुम्ही असं करा किंवा असंच केलं पाहिजे. मला जे प्रॉब्लेम आले, मला काय प्रॉब्लेम आला, तर त्याचे तुमच्या प्रॉब्लेमशी कॅल्क्युलेट करा. ह्याला असा प्रॉब्लेम आला ना, आपल्याला ह्याच्यासारखा हा नाही, ह्याच्यासारखा प्रॉब्लेम येऊ शकतो. मग त्या प्रॉब्लेम प्रमाणे आपण फाईट करून पुढे जात राहायचंय. थँक्स अ लॉट वीर, Thank तुम्ही you. खूप छान बोललात. तुमची स्टोरी ऐकून म्हणजे असं बोलतं ना, आता तुम्ही जसं बोललात की म्हणजे मोटिवेशनल पण खूप वाटलं की म्हणजे तुम्ही करू शकलात. तर भरपूर जण पण जे तुमच्यासारखे विचार जे करतात ते पण करू शकतात. Yes, पण ज्यांना- तो पण एक आहे की लाईक जसे भरपूर तुम्ही सांगितलं की भरपूर जणांचे डेथ झाले असे, तर तो बोलतो ना, तो जो छंद तुम्ही बोलला की तुम्ही आनंदी पण आहात, पण तुम्ही काही कुठल्या तरी गोष्टीला मिस पण करत Miss पण आहात. बरोबर. आय थिंक हे रेअर असतं, हे सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही, पण तुमच्या आयुष्यात आलं. पण खरोखर तुम्ही स्पेशल आहात वीर त्या बाबतीत. आणि आपण माझ्या गुरूंनी मला नेहमी सांगितलं की आपण आपलं जे कार्य आहे किंवा आपलं जे काम आहे, आपण हे प्रामाणिकपणाने करत राहायचं. मी सुरुवातीला पण तेच म्हटलं, त्यातून जे भेटलं ते घेत राहायचं आणि त्यातलं थोडं थोडं देत राहायचं. हो. आता ह्याच्या बाबतीत जे कोणी माझ्याकडे ह्याचं प्लॅनिंग आणि यासाठी येतात, त्यांना मी डायरेक्ट तुम्ही एव्हरेस्टला जा असं सांगतच नाही. बरोबर. मी त्यासाठी त्यांचा पाया मजबूत करणे, त्यासाठी त्यांना काय काय पद्धतीने गेलं पाहिजे. कारण की जो व्यक्ती तिथे जातो त्यातले रेशो जर पाहिलं तर डेथ रेशो पण आकडा पण मोठा आहे. आणि नुसतं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जर समजा तिथे जाऊन फेल्युअर 2 प्रकार आहे. एकदम सिंपल सांगतो, फेल्युअर 2 प्रकारे असतात. एक फेल्युअर असतो सक्सेसफुली फेल्युअर, एक फेल्युअर असतो अनसक्सेसफुली फेल्युअर. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडनं काय शिकलो आपण, तर हेच शिकलो. काही मोहिमांना आपल्याला मागे यावं लागलं 2 पावलं. पण का, तर माझे सैन्य वाचणार आहेत, बरोबर. माझा जो खर्च होणार तो वाचणार आहे. पण तिथे जर समजा माझं मोठ्या प्रमाणात जर सैन्य मारलं गेलं तर कुठेतरी स्वराज्याला त्याचा मोठा फटका बसणार आहे. बरोबर. म्हणून ती मोहीम मागे घ्यायची. बरोबर. मग ह्या गोष्टींचा विचार करणं, म्हणून ते प्रॉपर पाया मजबूत करून घेणे आणि मग त्या स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीने. जर समजा मी जर म्हटलो असतो की नाही, मी 2017 ठरवून 2017 मला एव्हरेस्टला जायचंय, तर कदाचित मी गेलो असतो त्यावेळेस, पण जिवंत आलो असतो का नसते हे नसतं माहित. तसंच सेम ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी जर कुणाला गायडन्स आणि ह्या गोष्टी माउंटेनिअरिंग बद्दल करिअरचा पार्ट जरी असेल, कुणाला ह्याच्यात ह्याच्यात वेगवेगळे पार्ट आहेत करिअर करण्यासाठी, एकच मुद्दा नाहीये, खूप सारे पर्याय आहेत. तर त्याच्यासाठी पण मी प्रॉपर गाईडलाईन्स म्हणजे आपल्याला समाजाने दिले. म्हणजे मी एव्हरेस्टवर नाही गेलो, मला लोकांनी एव्हरेस्टवर पाठवलंय. तसंच की आता माझंही समाजासाठी देणं लागतं काहीतरी, तर त्या बाबतीत मी लोकांना प्रॉपर गाईड करतो आणि करतही राहणार. ज्यांना ज्यांना कुणाला ह्या बाबतीत विचार करायचा ते येतील आणि मग त्यांना माझ्याकडनं योग्य तेच गायडन्स मिळेल. मी चुकीचं गायडन्स काही करत नाही. आणि जर समजा माझ्याकडनं होत असेल तर ते माझ्या कामांवर माझ्या गुरूंचे बारीक लक्ष असतं पाठीमागे, त्यामुळे मला चुकीचं करायला संधी भेटत नाही. थँक्स अ लॉट वीर, Thank you. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. Thank you. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. थँक्यू.